ठीक आहे, ये लवकर, मी वाट बघते, आसावरी म्हणाली. त्याने फोन ठेवला. सिगरेटचे 2 झुरके घेत आता त्याला कुठे जरा थोडी किक बसली आणि तितक्यात त्याच्या खांद्यावर कोणीतरी हात ठेवला. दचकून त्याने मागे पाहिलं. मागे शर्मिला होती. झालं का मेडिटेशन? त्यांनी विचारलं. हो झालं. सकाळी 2 तास मेडिटेशन करतेच, ते मी कधीही चुकवत नाही. तिच्या चेहऱ्यावर एक वेगळीच लाली जाणवत होती. चेहरा खुल्ला होता, एक उजळपणा जाणवत होता आणि चेहऱ्यावर एक स्मित हास्य पण होतं. कालची रात्र मी आयुष्यात कधी विसरू शकणार नाही. इतकं सुख मला आजवर कधी मिळालं नाही. थँक्यू व्हेरी मच. राज त्यावर काहीच बोलला नाही. मला तुला अजून जाणून घ्यायचं आहे, तुझ्याबरोबर अजून वेळ घालवायचा आहे. तुझ्या मनात तसं काही नसेल तर मला आत्ताच सांग, मी जास्त अपेक्षा ठेवणार नाही. या रात्रीला एक सुंदर स्वप्न समजून मी विसरून जाईन. तिने आता थेट प्रश्न केला होता. राजला काय करावं ते कळत नव्हतं. त्याचं तिच्यावर प्रेम तर नव्हतं, पण रसिक आणि रितेशबद्दल त्याला आणखी माहिती जाणून घेण्यासाठी तिच्याबरोबर जवळीक साधून ठेवून गरजेचं वाटत होतं. कारण जे काही आहे असं का कुणास ठाऊक त्याला सारखं वाटत होतं. ठीक आहे, तू शांत आहेस, म्हणजेच तुला हे रिलेशन फार पुढे न्यायची इच्छा नाही. इट्स ओके, माझी काही हरकत नाही. ठीक आहे, असं म्हणून ती जाऊ लागली आणि त्याने तिचा हात धरला. तिला स्वतःच्या जवळ ओढत त्याने तिला मिठी मारली. तिच्या कपाळावर ओठ टेकवत तो तिला आता तसाच मिठीत घेऊन उभा राहिला. तिने त्याच्याकडे नजर करत वर बघितलं आणि ती लाजली. तिला तिचे उत्तर मिळालं होतं. बरं ऐक ना, मला आता निघावं लागेल. एका कामासाठी बाहेरगावी जायचंय. 2 दिवस तर मी नसेन पुण्यात. आल्यावर आपण भेटू. तो म्हणाला. ठीक आहे, मी वाट बघीन. तो तिथून निघून गेला. सोसायटीमधून त्याने त्याची कार घेतली आणि आता तो लावासाच्या दिशेला निघाला. 1.5 तास त्याला या प्रवासात लागला आणि 10:30 वाजता तो लवासाच्या फार्म हाऊसवर पोहोचला. दीपक तिथे नुकताच येऊन पोहोचला होता. हॉलमध्ये दीपक, आसावरी, केशव बसले होते. राजने घरात प्रवेश केला. सॉरी, एका कामासाठी मला काल बाहेरच राहावं लागलं. आसावरी, प्लीज माझ्यासाठी चहा आणशील? आसावरीला म्हणत राज आता समोरच्या सोफ्यावर बसला. ती त्याच्यावर चिडली होती. काहीच न बोलता ते आत निघून गेले. काय अपडेट आहे? त्याने दीपकला विचारलं. साताऱ्याच्या एका रिसॉर्टमध्ये ते लोक थांबले आहेत. त्या रिसॉर्टमध्ये त्याच मजल्यावर त्यांच्याच खोल्यांना लागून 2 रूम्स आपण बुक केल्या आहेत आणि आता त्यांनी कॅश 2 बॅग्समध्ये डिवाइड केली आहे. एका खोलीत शशीधर आणि सुशील राहत आहेत. त्यांच्या खोलीत 2 कोटीने भरलेली ती एक बॅग आहे, तर दुसऱ्या खोलीत आर्या आणि विक्रांत आहेत. त्यांच्या खोलीत दुसरी बॅग आहे. काल रात्री 9:30 वाजता ते तिथे पोहोचले. रात्रभर विक्रांत, शशीधर आणि सुशील जवळजवळ 3 वाजेपर्यंत दारू पीत बसले होते. शशीधर आणि सुशील दोघांनाही हाय शुगर आहे हे तर तुला माहितीच असेल. सकाळी ते आज त्यांच्यासाठी इन्सुलिनच्या सिरिंज घ्यायच्या म्हणून बाहेर निघाले होते. आता मात्र ते त्यांच्या रूम्समध्येच आहेत. मी जे मागवलं होतं ते तू आणलं आहेस? राजने विचारलं. हो, बॅगमध्ये ठेवलं आहे. प्लॅन सुरू कधी करायचा? दीपकने विचारलं. संध्याकाळी, राज म्हणाला. बाय द वे, लॉटरीचे पैसे हळूहळू मिळायला सुरुवात होईल. आज 9 जणांच्या खात्यात पैसे जमा होतील. ते त्यांची ठरलेली रक्कम काढून घेऊन बाकीचे पैसे आपल्याला आणून देतील, दीपकने सांगितलं. ठीक आहे, राज म्हणाला. मी पटकन आवरून घेतो. असं म्हणून राज खोलीत निघून गेला. काही वेळातच तो आवरून खाली आला. तिने चहा टेबलावर ठेवला होता, जो गार होऊन गेला होता. ती त्याच्याशी एक शब्दही बोलत नव्हती, पण त्याला तिचं ते चिडणं समजत होतं. तो तिच्या जवळ आला. तिचा हात धरत
त्याने तिला आता जरा बाजूला नेलं. हे बघ, तू उगाच संशय घेतेस, असं काहीही नाही. माझं प्रेम फक्त तुझ्यावर आहे. तुला खोटं वाटत असेल तर हे सगळं संपलं की आपण सगळ्यात आधी एक महत्त्वाचं काम करू, ते म्हणजे लग्न. मग तुझ्या कोणत्याही शंकेला किंवा संशयाला जागा राहणार नाही. त्याचं ते बोलणं ऐकून ती चक्रावून गेली. तिला हे अपेक्षितच नव्हतं. तिचा तो राग आणि तिचा रुसवा एका क्षणात पागळून गेला आणि तिने त्याला मिठी मारली. आता मोठ्या कामाला चाललोय. जरा हसून थोडा चांगल्या प्रकारे निरोप दिलास तर काम करायला पण मजा येईल. त्याने तिला स्मित हास्य करत म्हटलं आणि ती जराशी लाजली. तो तिथून निघाला. केशव आणि दीपक बाहेर त्याची वाट बघत उभे होते. तिघेही आता त्याच एका गाडीतून साताऱ्याच्या दिशेला रवाना झाले. संध्याकाळचे 6 वाजले होते. गाडी आता रिसॉर्टपासून 50 फूट अंतरावर येत दीपकने राजला साईडला घ्यायला लावली आणि त्याने त्याच्या माणसाला फोन लावला. आम्ही रिसॉर्टपासून 50 फुटावर येऊन थांबलोय. तू कामाला सुरुवात कर. मी होल्ड करतो. तुझं झालं की सांग, मग आम्ही इथून पार्किंगमध्ये जाऊ. दीपक म्हणाला. 5 मिनिटांसाठी त्याने फोन होल्ड केला आणि 6व्या मिनिटाला त्याच्या माणसाने त्याला हिरवा कंदील दिला. दीपकने फोन ठेवला आणि राजने गाडी स्टार्ट केली. राजने गाडी रिसॉर्टच्या पार्किंगमध्ये येत थांबवली. राज, केशव आणि दीपक तिघे गाडीतून खाली उतरले. राजने चेहऱ्याला मास्क आणि डोळ्याला गॉगल लावलेला. शिवाय त्याने काळ्या रंगाची हुडी घातली होती. त्यांनी आता हॉटेलच्या पार्किंगमधून थेट लिफ्ट पकडली आणि हॉटेलच्या 4थ्या मजल्यावर ते येऊन दाखल झाले. पॅसेजमधून त्यांच्या खोलीकडे चालू लागले. दीपकने राजला इशारा करत 404 आणि 405 नंबरच्या खोल्या शशीधर, सुशील, विक्रांत, आर्या यांच्या असल्याची खूण केली. 406 नंबरच्या खोलीमध्ये त्यांचा एक माणूस आधीच येऊन बसला होता. अगदी तसाच सेटअप जसा त्यांनी त्यांच्या फ्लॅटमध्ये लावला होता. इथेही तसा सेटअप तयार होता. हाऊसकीपिंगमधली 4-5 माणसं त्यांनी पैसे देऊनच स्वतःकडे वळवून घेतली होती. त्यातल्याच काही लोकांनी ठिकठिकाणी स्पाय कॅमेरा लावायला मदत केली होती. खोलीत जे काही बोलणं होतं ते देखील राज ऐकू शकत होता आणि हे दोन्ही खोल्यांच्या बाबतीत करण्यात आलेलं. 2-2 कोटीच्या दोन्ही बॅग्स दोन्ही खोलीमधल्या कपाटात सुरक्षित अशा ठेवण्यात आल्या होत्या. कपाट लॉक करण्यात आलं होतं. सुशील आणि शशीधर त्यांच्या खोलीत बसले होते. आर्या आणि विक्रांत त्यांच्या खोलीत TV बघत होते. आताशी 6:15 झालेत. काम 9च्या आसपास सुरू होईल. तोपर्यंत तू फ्रेश वगैरे होऊन घे, दीपक म्हणाला. त्या 2 खोल्यांच्या मध्ये दोन्ही खोल्यांना एक जोडणारं दार होतं. ते उघडून राज 407 नंबरच्या खोलीत आला. फ्रेश वगैरे होऊन आता ग्लास भरला आणि तो आता परत एकदा 406 नंबरच्या खोलीत आला. 2-4 ड्रिंक्स झाले होते. दीपक त्याला लॉटरीच्या पैशांचा हिशोब सांगत होता. येत्या एका आठवड्यात सगळे पैसे आपल्याला कॅशने मिळतील, दीपक म्हणाला. राजचं लक्षच नव्हतं. तो 9 वाजायची वाट बघत होता. म्हणता म्हणता वेळ जवळ आली आणि 8:50 मिनिटाला दीपकचा फोन वाजला. समोरचा माणूस त्याला काहीतरी म्हणाला आणि त्याने फोन ठेवला. केशव, पटकन दार उघड आणि रशीद, तू तुझं काम स्टार्ट कर, कम्प्युटरवर बसलेल्या त्याच्या माणसाला दीपक म्हणाला. केशवने खोलीचं दार उघडलं. रूम सर्व्हिसचा माणूस आत शिरला आणि दीपकने त्याच्या बॅगमधून एक इनोलं बाहेर काढत त्याला दिला. तो रूम सर्व्हिसचा माणूस आता तिथून निघून गेला. राजला सगळाच प्लॅन माहिती होता. तो फक्त मॉनिटरवर नजर ठेवून होता. यांनी मगाशीच दारू मागवली होती, ती त्यांची पिऊन झालेली आहे. आता त्यांनी जेवणाची ऑर्डर दिलेली आहे, दीपक म्हणाला. आता 10-15 मिनिटं तशीच गेली
9:15 वाजता सुशील आणि शशीधरच्या खोलीचं दार उघडलं गेलं. एक मोठा ट्रे ढकलत रूम सर्व्हिसचा माणूस खोलीत शिरला. ढकलत नेण्याचा तो मोठा ट्रे होता, ज्यावर 5-6 ब्लाऊज आणि काही रिकाम्या प्लेट्स होत्या. त्या ट्रॉलीच्या खालचा भाग टेबल क्लॉथने झाकलेला होता. तो वेटर आत शिरला. ऐक, आता जेवण वाढून मगच जा, शशीधर त्या वेटरला म्हणाला. चल, आधी हात धुवून घे, मग इंजेक्शनही घ्यायचंय जेवणाच्या आधी, असं म्हणून शशीधर व सुशील दोघेही बाथरूमच्या दिशेला गेले आणि तितक्यात त्या वेटरने खिशात हात घालत 2 इंजेक्शनच्या छोट्या बाटल्या पटकन बाहेर काढल्या. अगदी बाजूलाच टेबलवर एक छोटा बॉक्स होता. तो बॉक्स उघडून त्यात स्वतःच्या खिशातून काढलेल्या 2 बाटल्या त्यात ठेवल्या आणि त्यात आधीपासून असलेल्या शिल्लक 2 बाटल्या स्वतःच्या खिशात घातल्या. ते दोघेही हात धुवून बाहेर आले. दोघांनाही हाय शुगर होती, त्यामुळे त्यांनी बाजूला ठेवलेल्या त्या औषधांच्या बॅग्समधून एक इन्सुलिनची बाटली बाहेर काढत इंजेक्शनमध्ये भरली आणि स्वतःला इंजेक्शन लावून घेतलं. तोवर वेटरने बाजूला असलेल्या टेबलवर 2 प्लेट्समध्ये जेवण वाढलं होतं. तू जा, काही लागलं तर बोलावतो, शशीधर त्याला म्हणाला. शशीधर आणि सुशीलला तर दोघेही उठले. एक 5-10 मिनिटे ते नुसते बसून राहिले आणि मग ते जेवण करायला बसले. बोलता बोलता शशीधरने 2 घास खाल्ले आणि 3रा घास खाता खाता अचानक त्याला अस्वस्थ वाटू लागलं. त्याचा श्वास एकदम वाढू लागला. एन्झायटी व्हावी तसं त्याला काहीतरी होऊ लागलं. त्याला प्रचंड घाम फुटला. त्याची ही अवस्था होऊन 2 मिनिटं झाली असतील आणि 3ऱ्या मिनिटाला सुशीलची पण तशीच अवस्था होऊ लागली. हातपाय थरथर कापू लागले. प्रचंड घाम फुटला. अस्वस्थ वाटू लागलं. त्याला काय करावं ते कळत नव्हतं. तो पटकन खोलीतून बाहेर आला आणि बाजूच्या खोलीचं दार त्याने वाजवलं. आर्याने दार उघडलं. समोर सुशील घामाघूम झालेल्या आणि अस्वस्थ झालेला तिला दिसत होता. बाबा, काय झालं? काय होते तुम्हाला? त्याची ती अवस्था बघून ती एकदम घाबरली. तिने पटकन त्याला खोलीत घेत खुर्चीवर बसवलं. माहीत नाही, काहीतरी होतंय, एकदम अस्वस्थ वाटतंय. शशीधरला पण तसंच काहीतरी होतंय, प्लीज ॲम्ब्युलन्स बोलवा. विक्रांतने पटकन खाली रिसेप्शनला फोन लावला. हॅलो रिसेप्शन, प्लीज ॲम्ब्युलन्स बोलवा, इथे थोडी इमर्जन्सी आहे, प्लीज लवकर, त्याने रिसेप्शनला फोन करून सांगितले आणि 10-15 मिनिटातच ॲम्ब्युलन्सचा सायरनचा आवाज ऐकू आला. ॲम्ब्युलन्समधून 4 लोक पटकन वरती आले. तोपर्यंत शशीधर आणि सुशीलची अवस्था अजूनच खालावली होती. दोघांच्यातली शक्ती जणू नाहीशी होत चालली होती. त्या दोघांनाही स्ट्रेचरवर टाकून आता लगेच तिथून ॲम्ब्युलन्समध्ये ठेवण्यात आलं. जवळच हॉस्पिटल तिथून 15 मिनिटाच्या अंतरावर होतं. आर्या आणि विक्रांत दोघेही अस्वस्थ होते. दोघांना काय करावं ते कळत नव्हतं. विक्रांत दोन्ही खोल्या व्यवस्थित बंद करून घेतल्या आणि काही कॅश सोबत घेऊन तो आता आर्याला घेऊन लगेचच कारमध्ये बसला आणि ॲम्ब्युलन्सच्या मागे जाऊ लागला. रात्रीची वेळ असल्याने ट्रॅफिक फार नव्हतं. हॉस्पिटलपर्यंतचा तो प्रवास पटकन संपला. त्या दोघांनाही लगेच एमर्जन्सी वॉर्डमध्ये भरती करण्यात आलं. डॉक्टरांनी लगेच ट्रीटमेंट चालू केली आणि 15-20 मिनिटांनी डॉक्टर बाहेर आले. डॉक्टर, कसे आहे ते? नक्की काय झालं त्यांना? आर्याने विचारलं. अहो, त्या दोघांना हाय शुगर आहे ना, त्यांची शुगर एकदम शूट झाली होती. इन्शुलिनचा डोस घेत नाही का वेळेत? त्यांचे ब्लड सॅम्पल घेतले आहेत. अर्धा-पाऊण तासात रिपोर्ट येतील आणि मग कळेल. पण ते दोघं तर इन्सुलिनचा डोस वेळेवर घेतात, विक्रांत म्हणाला. एक थोडा वेळ थांबा, ब्लड रिपोर्ट आली की आपल्याला कळेल. पण आता घाबरायचं काही कारण नाही. ते दोघेही व्यवस्थित आहेत, पण थोडेसे घाबरलेले आहेत, डॉक्टर म्हणाले. विक्रांत आणि आर्या
आता हॉस्पिटलच्या लॉबीमध्ये बसले होते. तो दोन्ही रूम लॉक केल्या होत्या ना? तिने विचारलं. हो, काळजी करू नकोस, दोन्ही रूम व्यवस्थित लॉक केल्या होत्या. विक्रांत म्हणाला. 1 तास झाला होता. 1 तासानंतर डॉक्टरांनी त्या दोघांनाही त्यांच्या केबिनमध्ये बोलावलं. डॉक्टर, काही घाबरायचं कारण? आर्याने विचारलं. घाबरण्याचं कारण तर नाही, पण आताच त्यांचा ब्लड रिपोर्ट आलाय. त्यांचा ब्लड रिपोर्ट बघून मला थोडा धक्का बसला, कारण त्यांच्या ब्लडमध्ये एक इम्फेटॅमिन्स नावाचं ड्रग सापडले. दोघांनी नुकतंच ते ड्रग घेतल्यासारखं दिसतंय. या ड्रगने इन्झाईट वाढते, पॅनिक असं वाटू लागतं, घाम फुटतो, हृदयाचे ठोके वाढतात, ब्लड प्रेशर वाढतं आणि थोड्या प्रमाणात शुगर देखील शूट होते. पण हे ड्रग इल्लीगल आहे. ते या दोघांच्या रक्तात कसं काय? मला काही समजलं नाही. डॉक्टर पण चिंतेत होते. आमच्यासाठीही हे धक्कादायक आहे, कारण ते दोघे कोणत्याही प्रकारचे ड्रग घेत नाहीत. विक्रांत म्हणाला. असो, पण हे सिरियस आहे. त्यांची तब्येत तर आता ठीक आहे. उद्या सकाळी त्यांना डिस्चार्ज मिळून जाईल. त्यामुळे तुम्ही इथे नाही थांबलात तरीही चालेल, काही प्रॉब्लेम नाही, डॉक्टर म्हणाले. विक्रांत आणि आर्या त्यांच्या केबिनमधून बाहेर आले, पण दोघांनाही हे विचित्र वाटत होतं. इन्सुलिन जेवणाच्या आधी घेतलं होतं त्या दोघांनी, पण मग हे ड्रग कसं काय आलं त्यांच्या रक्तात? आर्या म्हणाली. विक्रांतच्या मनात शंकेची पाल चुकचुकली. आर्या, काहीतरी गडबड आहे. चल पटकन, आपल्याला हॉटेल रूम्समध्ये जावं लागेल. विक्रांत तिला घेऊन आता पटकन गाडीत बसला. त्याने गाडी स्टार्ट केली आणि वेगात 10 मिनिटात ते हॉटेलच्या आवारात येऊन पोहोचली. गाडी तिथेच पार्क करत ते दोघेही लॉबीतून लिफ्टने पटकन वर आले. हॉटेलच्या दोन्ही खोल्यांची दार बंद होती. दोघेही पहिले स्वतःच्या खोलीत शिरले. विक्रांतने तिला सुशीलच्या खोलीची चावी देत त्या खोलीत जायला सांगितलं. त्याने कपाट उघडलं. कपाटात बॅग तशीच दिसत होती. त्याच्या जीवात जीव आला. त्याने दार ढकललं, पण का कुणास ठाऊक त्यांनी परत एकदा कपाट उघडलं आणि बॅग उतरवत खाली घेतली. बॅग उघडून त्याने आत बघितलं आणि त्याच्या छातीत धस झालं. त्यात कागदाचे खूप सारे तुकडे भरले होते आणि त्यात एकही नोट शिल्लक नव्हती. दार उघडून आर्या खोलीत आली. तिच्या हातात तशीच कागदांच्या तुकड्यांनी काठोकाठ भरलेली बॅग होती. ती बॅग तिने जमिनीवर टाकली आणि ती जागीच कोसळली. त्याला काहीच कळत नव्हतं काय करावं. धावत तो तिच्या जवळ आला. तिच्या चेहऱ्यावर त्याने पाणी मारत तिला कसं तरी शुद्धीवर आणलं. शुद्धीवर आल्यावर पहिली काही सेकंद ती सुन्न झालेली आणि मग पुढच्याच क्षणाला जशी ती भानावर आली, ती धाय मोकलून रडू लागली. विक्रांत, सगळं संपलं. त्या चांडाळाने आपल्याला पूर्णपणे बर्बाद करून टाकलं. आपण रस्त्यावर आलोय अक्षरशः. आता या पलीकडे तो अजून काय करणार आहे? ती रडत होती. विक्रांतकडे तिच्या कुठल्याच प्रश्नाचं कसलंच उत्तर नव्हतं. एकदा माझ्या समोर ये, उभा आडवा चिरून टाकीन त्याला. समोर येऊ दे फक्त, सोडणार नाही त्याला. अक्षरशः दात ओठ खाऊन तो ओरडत होता, पण त्याच्या त्या ओरडण्याला काहीही अर्थ नव्हता. हे सगळं मोबाईलवर राज बघत बघत गाडी ड्राईव्ह करत होता. त्याच्या मनाला खूप शांतता मिळत होती. तो विकृतपणे हसतही होता. त्या दोघांची ती तडफड त्याला खूपच सुख देत होती. राजला गेल्या 1 तासात घडलेल्या त्या घटना आठवून हसायला येत होतं. दीपक, केशव दोघेही हसत होते. खतरनाक प्लॅन असतात तुझे. कसं सुचतं तुला हे सगळं? म्हणजे कोणी विचारही करू शकत नाही. शत्रूची कमजोरी ठाऊक असली आणि खिशात खूप सारे पैसे असले की सगळं काही शक्य होतं. त्या दोघांनाही शुगर होती, मला माहिती होतं. इन्शुलिनचे डोस घेतल्यावरच ते जेवण करायचे आणि इन्शुलिनचं इंजेक्शन घेतल्यानंतर 10-15 मिनिटानंतर माणूस जेवतो. पण तू खरंच म्हणजे सलाम आहे तुला.
तू बरोबर अशी माणसं निवडतोस आणि कामाला लावतोस की प्लॅन सक्सेसफुल झाल्याशिवाय राहत नाही. इल्लीगल ड्रग तू मॅनेज केलं, तुझ्या माणसांनी खूप उत्तम काम केलं आहे. आणि तुझा तो हॅकर मित्र, त्याला तर माझ्यातर्फे 2 लाख रुपये जास्त दे. आपण तिथे आलो, ही गोष्ट कुठल्या CCTV कॅमेऱ्यात कैद होणार नाही. इतकंच काय, आपण त्यांच्या खोलीमध्ये घुसून पैसे चोरून बाहेरही पडलो हे देखील कोणाला कळलं नाही. थोडक्यात आपण त्या हॉटेलमध्ये आलोच नव्हतो कधी. हो, त्या कपाटाच्या चाव्या बनवणं काही मोठं काम नव्हतं. आणि प्रत्येक हॉटेलमध्ये एक मास्टर की असते, जी त्या हॉटेलच्या मॅनेजरकडे असते. त्या मास्टर कीची डुप्लिकेट चावी बनवणं फार काही अवघड नव्हतं. पण ज्या माणसाने इन्सुलिनच्या बाटल्या बदलल्या, त्याच्याही कलाकारीची तारीफ करावी तेवढी थोडी आहे. इतक्या पटकन त्याने त्या बाटल्या बदलल्या की त्या दोघांना शंकाही आली नाही की ते इन्सुलिन नाही तर एक ड्रग घेत आहेत. राज म्हणाला, आता या लोकांनी कितीही आरडाओरडा केला तरी हॉटेल प्रशासनाचं काय, पण ते कोणावरच आरोप करू शकणार नाहीत. CCTVमध्ये काहीच कॅप्चर झालेलं नाही. त्यांच्या खोलीत कुणी शिरून पैसे काढले ही गोष्ट कुठेच सिद्ध होणार नाही. दीपक म्हणाला, तुझ्या माणसालाही आता सांग की कमीत कमी 1-2 दिवस तिथेच थांब. त्याने जर या 1-2 दिवसात चेकआउट केला तर शंका येऊ शकते. राज म्हणाला, अजून तर मास्टर स्ट्रोक बाकी आहे ना? केशव म्हणाला, हो, ती गोष्ट तर मला स्वतःच्या डोळ्यांनी बघायची आहे. तुझ्या माणसाने ते पॅकेट त्या जागेवर पोहोचवलं असेल. राज म्हणाला, अर्थात, उद्या तुला ते कळेलच. दीपक म्हणाला, ते आता तिथून सातारा शहराच्या आत शिरले. तिथं एका हॉटेलमध्ये त्यांनी चेक इन केलं. आज रात्री राजला अतिशय शांत झोप लागली. सकाळ झालेली. तो उठून तयार होता. आज काहीतरी खूप मोठं होणार होतं. तो CCTVचं लाईव्ह फुटेज त्याच्या खोलीत बसून बघत होता. रात्री 4:30 वाजेपर्यंत दोघेही जागे होते. विक्रांत टेन्शनमध्ये नुसती दारू पित होता. आर्या बेडवर आडवी नुसती पडून होती. छताकडे नजर लावत ती फक्त रडत होती. अखेर 5 वाजता दोघांनाही आता थकवा जाणवू लागला. विक्रांत सोफ्यावर आडवा झाला. आर्या देखील बेडवरच पडल्या पडल्या झोपली. सकाळचे 9 वाजले होते. विक्रांत अजूनही झोपलेलाच होता. इच्छा नसतानाही आर्या उठून बसली. ती बाथरूममध्ये गेली. बेसिनमध्ये स्वतःचा चेहरा तिने बघितला. रडून रडून डोळे सुजले होते. चेहरा निस्तेज झालेला. तिने चेहऱ्यावर थोडं पाणी मारलं आणि बाथरूमच्या बेसिनवर ठेवलेला तिचा फेसवॉश तिने काढला. फेसवॉश हातावर घेत तिने आता तो चेहऱ्याला फासला. फेस झाला आणि तिने तो धुवून टाकला. चेहरा कोरडा करून ती खोलीतून बाहेर आली. विक्रांत, अरे उठशील का जरा? चल आवरून घे, आपल्याला हॉस्पिटलला जायचंय. त्या दोघांना आज डिस्चार्ज मिळणार आहे. चल उठ. शांत आवाजात ती त्याला उठवू लागली. डोळे चोळत उठून बसला. मी आंघोळ करून येते, असं म्हणून तिच्या बॅगमधला तो शॅम्पू तिने स्वतः सोबत घेतला आणि ती आत गेली. अर्ध्या तासानंतर ती बाथरूममधून बाहेर आली. तिने आरशात स्वतःला बघितलं. आज तिचा रंग जरा जास्त उजळल्यासारखा तिला वाटत होता. तिचे केस जरा जास्तच शाईन करत होते. पण आज स्वतःचं सौंदर्य न्याहाळायला देखील नव्हतं. तिने चेहऱ्याला क्रीम वगैरे लावलं आणि आता तिने कपडे बदलले. विक्रांतने चेहरा धुतला होता. आंघोळ करायची त्याची इच्छा नव्हती. अंगावर तसाच परफ्यूम मारून त्याने कपडे बदलले आणि ते दोघेही आता तिथून निघाले. ते हॉस्पिटलमध्ये आले. शशीधर आणि सुशील दोघांनाही आता बरं वाटत होतं. ते दोघेही जनरल वॉर्डमध्ये होते आणि शेजारीच ॲडमिट होते. विक्रांत आणि आर्या दोघेही आता त्यांच्या जवळ आले. फॉर्मॅलिटी झाली आहे. चला थोडं महत्त्वाचं बोलायचं आहे. हॉटेल रूमवर जाऊन बोलू, विक्रांत म्हणाला. सगळं ठीक आहे ना विक्रांत? सुशीलने विचारलं. विक्रांत एवढेच म्हणाला. त्याचा आणि आर्याचा उतरलेला चेहरा
दोघांच्याही लक्षात येत होता, पण त्यांनी आता काही विचारलं नाही. दोघेही तिथून निघाले. काही वेळातच आता चौघेजण हॉटेल रूमवर आले. ते दोघेही आता विक्रांत आणि आर्याच्या खोलीत आले होते. सुशील आणि शशीधर सोफ्यावर बसले. काय झालं विक्रांत, सगळं ठीक आहे ना? काही महत्त्वाचं बोलायचं होतं? शशीधरने विचारलं. तुमच्या डावीकडे कोपऱ्यात बघा, असं म्हणत त्याने त्या दोघांची नजर त्या दिशेला वेधली. कागदांच्या तुकड्यांनी भरलेल्या 2 बॅगा तिथे दिसत होत्या. कागदांनी भरलेल्या त्या बॅग्स बघून पहिल्यांदा तर शशीधर आणि सुशील दोघांनाही काही समजलं नाही, पण तिसऱ्या सेकंदाला दोघांच्याही मेंदूच्या नसा टाईट झाल्या. दोघांच्या पायाखालची जमीन सरकली. अरे पण हे कसं झालं? शशीधर आता अक्षरशः ओरडला. परमेश्वरा, अरे काय हे, बर्बाद झालो आम्ही. त्या चांडाळाने परत एकदा आपल्याला मात दिली. खरंच आता तो समोर यायलाच हवा. त्याला म्हणाव, एकदाचा काय सोक्षमोक्ष लावून टाक. असं थोडं थोडं मरण्यापेक्षा एकदाच ये आणि मारून टाक. सुशील अक्षरशः लहान मुलासारखा रडायला लागलेला. शशीधरच्या तर डोळ्यातनं अश्रू पण निघत नव्हते. तो इतका सदम्यात होता. या सगळ्यात आर्याला अचानक कसं तरी होऊ लागलं होतं. जणू तिला अस्वस्थ वाटू लागलेलं. ती उठून बाथरूममध्ये गेली आणि काही क्षणातच तिची किंकाळी बाहेर ऐकू आली.